सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व रसिक उपस्थित. खरं तर इतक्या हृदय कथेच्या इतक्या सुंदर वाचनानंतर प्रथमेश मी तुमचं खूप अभिनंदन करतो. कुठलं भाषण हे खरं तर नसायला हवं असं मला वाटून गेलं. मी प्रथम तुमच्या या संपूर्ण दिवाळी अंकाच्या दिवे लागण या दिवाळी अंकाच्या सर्व टीमचं अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. आणि एक अत्यंत देखणा अंक तुम्ही जन्माला घातलेला. खरं तर मराठी साहित्याला दिवाळी अंकाची एक अत्यंत समृद्ध अशी परंपरा आहे. किंबहुना असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही की मराठी सारस्वत हे दिवाळी अंकांनी अधिक समृद्ध केले. अनेक मासिकं जी चालत असतात किंवा नियतकालिकं चालत असतात त्यांचे दिवाळी अंक निघणं ही जशी एक परंपरा आहे, तसं फक्त दिवाळीत अंक निघणं ही पण एक मराठी साहित्याची फार वेगळी खासियत आहे. पण मधला काही काळ असा आलाय की ज्या काळामध्ये मराठी साहित्याला इतकं समृद्ध करणारी, मराठी साहित्य विश्वामध्ये इतकं सुंदर योगदान करणारी ही दिवाळी अंकाची परंपरा हळूहळू लुप्त होते की काय असं वाटायला लागलं. म्हणजे दिवे लुकलुकत आहेत आणि आज न उद्या ते विझणार आहेत अशी एक भीती मनामध्ये निर्माण झाली होती. आणि त्यावेळेला अचानक दिवे लागण झाली आणि एक इतका सुंदर हा तुमचा दिवाळी अंक आमच्या हातामध्ये आला. मला वाटतं की दिवाळी अंकाच्या परंपरेला पुन्हा एक वेगळं झळाळी प्राप्त करून देणारा हा दिवाळी अंक ठरेल याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. खरं तर दिवे लागणीची वेळ ही कातर वेळ असते. ती आपल्या हृदयाला भिववणाऱ्या संध्या छायांची वेळ असते. त्याच वेळेला माणूस खूप अंतर्मुखही होतो. एकमेकांना गोष्टी सांगण्याची, एकमेकांच्या गोष्टी ऐकण्याची ही वेळ असते. दिवाळीतली दिवल लागण ही फार वेगळी असते. दिवाळीमध्ये अचानक संध्याकाळी एक क्षण असा आपल्याला दिसतो की सारं काही उजळून गेलेलं आहे. एका दीपोत्सवात रस्ते रस्ते, घर घर, दार वाडे हे दिव्यांना उजळून निघालेले आहेत. तुमचा हा दिवाळी अंक दिवाळीतल्या या दीपोत्सवाच्या दिवे लागणीसारख्या दिवाळी आहे. सचिन निंबळकरांचं मला फार विशेष कौतुक केलं पाहिजे. मला असं वाटतं की हे चित्र जे त्यांनी मुखप्रश्न म्हणून तयार केलंय ते काय आहे याची जी त्यांनी माहिती दिली आहे ही सगळ्यांनी आवर्जून वाचली पाहिजे. हे फार काहीतरी एक विशेष चित्र आहे आणि एका लुप्त होणाऱ्या कलेचा पुन्हा एक नवा आविष्कार त्यांनी त्या निमित्ताने केलेला आहे. या चित्राच्या निमित्ताने डॉक्टर निलेश खरेंचं अभिनंदन अशासाठी केलं पाहिजे की तुम्ही जी रेखाचित्र त्याच्यामध्ये रेखाटलेली आहे, कथा अधिक दर्जेदार, गोष्ट अधिक दर्जेदार का त्या कथेला तुमचं रेखाचित्र जे तुम्ही जोडले ते अधिक दर्जेदार असं वाटावं असं आहे. आडव ही कथा तुम्ही ऐकली, त्याचं रेखाचित्र त्यांनी काढलेलं तुम्ही पहा. खरं तर त्या एका रेखाचित्रामध्ये ही संपूर्ण कथा उभी राहते. मी सतत त्या रेखाचित्राकडे पाहत होतो की डॉक्टर सोनावणेंनी चित्रित केलेली ती हडळीसारखी दिसणारी स्त्री जिचं हृदय हे मातेचं आहे, या दोन्ही गोष्टी तुमच्या रेखाचित्रामध्ये अत्यंत सामर्थ्यानं प्रगट झालेल्या आहेत. तुमचं प्रत्येक रेखाचित्र फार सुंदर. संपादकांचं तर किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. डॉक्टर श्रीरंग गायकवाड, तुम्ही असं म्हणालात की मला फार संपादकीय कामच लेखकांनी ठेवलं नव्हतं. शक्य आहे ते जेव्हा तुम्ही समर्थ अशा लेखण्या प्रेरित करता आणि त्यांना कामाला लावता तेव्हा हे होऊ शकतं. पण तरी देखील संपादकाचं काम खूप महत्वाचं असतं हे मी एक संपादक म्हणून नक्की तुम्हाला सांगू शकतो. मितेश गट्टेंचं तर मला फार विशेष वाटतं. म्हणजे मूळचा अभियांत्रिकी
यांत्रिक अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेला हा माणूस यंत्राचं निर्जीवपणा घेऊन पाषाण हृदयी अशा पोलीस क्षेत्रात शिरतो काय आणि तिथे जाऊन लेखणी हातात घेतो आणि गुन्हेगारांच्या हृदयाचा ठाव घ्यायचा प्रयत्न करतो. हे काहीतरी वेगळं रसायन. मुळात मला स्वतःला जेव्हा समाजातले विविध घटक हे साहित्याचे रसिक असतात, ते अक्षरसाक्षर नुसते नसतात, साहित्याचे रसिक असतात, तेव्हा तो समाज अधिक जिवंत राहील आणि तो समाज अत्यंत समृद्ध होईल याच्याबद्दल खात्री वाटायला लागते. त्यातही जेव्हा समाजातले विविध घटक हातामध्ये लेखणी घेऊन लिहायला लागतात तेव्हा त्या समाजाचं भवितव्य हे अधिक उज्ज्वल असतं. म्हणजे गंमत बघा, तुम्ही जर ती यादी पाहिलीत, मला वाटतं एकूण 26 एक या गोष्टी आहेत आणि 19 एक कविता असतील त्याच्यामध्ये. तुम्ही जर यादी पाहिली आणि ही लिहिणारी माणसं काय ते पाहिलं तर असं लक्षात येईल की विविध क्षेत्रातली माणसं खूप काही लिहित आहेत. ओ हेनरी सॉमरसेट मॉम यांच्या कथांवर मी वाढलेला माणूस आहे. दुसऱ्या बाजूला प्रेमचंदांच्या कथांवर वाढलेला मी माणूस आहे. असं म्हटलं जातं की वन हू टेल्स द स्टोरीज रूल्स द वर्ल्ड. आता कथा सांगणारा, गोष्ट सांगणारा माणूस हा जगावर राज्य कसं करतो हा तुम्हाला प्रश्न पडेल, कारण जगावर राज्य करण्याच्या आपल्या कल्पना फार वेगळ्या असतात. ही माणसं समाज मनावर राज्य करत असतात आणि एक प्रकारे समाज मन घडवत असतात. तुम्ही पहा इसाप नीती, अरेबियन नाईट्स, आणि तसं पाहायला गेलं तर रामायण काय आणि महाभारत काय, ह्या गोष्टी आहेत, ह्या माणसांच्या गोष्टी आहेत, त्यांच्या जगण्याच्या गोष्टी आहेत, त्यांच्या ताण्याबाण्यांच्या गोष्टी आहेत, त्यांच्या संघर्षाच्या गोष्टी आहेत, त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी आहेत, त्यांच्या शत्रुत्वाच्या गोष्टी आहेत, त्यांच्या एकमेकांमधल्या युद्धांच्या गोष्टी आहेत, त्यांनी एकमेकांवर केलेल्या प्रेमाच्या गोष्टी आहेत. म्हणजे गोष्टींचा रूपानं निर्माण झालेली ही दोन महाकाव्य भारतीय जनमानसावर आजही किती राज्य करतायत हे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की गोष्टीची ताकद काय, कथेची ताकद काय. मी थोडं थांबतो, आपलं संपलं की सुरुवात करीन पुन्हा. मला स्वतःला असं नेहमी वाटतं की गोष्ट माणसाला सांगावीशी वाटते तेव्हा त्याला आपल्या मनाची खिडकी उघडावीशी वाटते. तुम्ही एक नजर टाकली या लेखकांकडे, सगळ्या लेखकांचा खरं तर उल्लेख करणं गरजेचं आहे, पण 26 लेखकांचा उल्लेख करणं शक्य नाही, म्हणून मी फक्त काही गोष्टींचा आणि त्यांच्या लेखकांचा उल्लेख करणार आहे. पेढा ही नितीन थोरातांची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तात्या आणि पंक्या, बूट पॉलिश करणारे तात्या आणि त्यांचा हा पंक्या पोरगा मुलगा. आपलं पोरग एवढं हुशार आहे हे त्या बूट पॉलिश करणाऱ्या माणसाला माहिती नाही, ते पहिलं आलेलं एकदा त्याला माहिती नाही, आणि शेवटी अपरिहार्यपणे ते पोरग आपल्या शाळेतल्या पोरांच्या बुटांना पॉलिश करायला लागतं आणि बाप मात्र दुसऱ्यांच्या मुलांचं बोटाचं पॉलिश करताना त्यांच्या हुशारीचं कौतुक करत असतो. मला अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याच्या जवळ जाणारी कथा वाटते. विशेषतः स्मशान नावांची एक अण्णाभाऊंची फार हृदयद्रावक कथा आहे. मला ही कथा त्या जातकुळीतली वाटते. माझ्या आईची गोष्ट निलेश देशमुखांनी लिहिलेली. गंमत बघा, या सर्व लेखकांचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे नितळ पारदर्शकपण. या प्रत्येक लेखकाचा तळ आपल्याला दिसतोय. आपली गोष्ट सांगताना त्याच्या मनात कुठला हेतू नाहीये. त्याला आपल्या आयुष्य हे फक्त प्रांजळपणे समोर आणायचंय आणि हा प्रांजळपणा आपण साहित्य जेव्हा प्रांजळपणात
जे समोर येतं तेव्हा ते साहित्य अभिजात असं स्वरूप धारण करत असतं. म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांची जी स्मृतिचित्र आहेत हे आत्मचरित्र आहे त्यांचं. आणि मला जगातल्या सगळ्या आत्मचरित्रांमधलं सर्वश्रेष्ठ आत्मचरित्र कुठलं असा कोणी प्रश्न विचारला तर मी नेहमी सांगतो की लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र आहे आत्मचरित्र. कारण अत्यंत साधं, नितळ, पारदर्शक असं ते आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रात मी कोण आहे, कशी घडले, मी काय केलं हे सांगण्याचा कुठलाही आविर्भाव नाही. त्याचबरोबर याच्यामध्ये काही लोकांच्या अशा गोष्टी आहेत की त्या प्रवाहाच्या विरुद्ध ही माणसं निघाली. एका समलैंगिक जोडप्याची कथा आहे. एका तृतीयपंथीय किरण वाघ तिनं लिहिलेली कथा आहे. म्हणजे ज्याला समाज नाकारतोय, समाजातलं कोणीच स्वीकारत नाही, आईबाप देखील धड स्वीकारायला तयार नाहीयेत, अशी व्यक्ती त्या समाजामध्ये त्या प्रवाहाच्या विरुद्ध अत्यंत ताकदीनं, जिद्दीनं पुढे जात राहते आणि तृतीयपंथीयांच्या राष्ट्रवादीच्या सेलची अध्यक्ष बनते, तिथपर्यंत जाऊन पोहोचते. ती कथा आहे. अजय नावाची अगदीच एक वेगळंच प्रकरण. अशा असंख्य कथा आहेत. आता ही जी आमची ओजस आहे ती सुनीती आणि विनयची मुलगी, आमचे मित्र आहेत, चळवळीतले, आम्ही एका चळवळीतले. ओजस मणिपूरला जाऊन राहिली. तिथल्या माणसांना ती बोलतं करते. म्हणजे या कथा फक्त माझं काहीतरी सांगायच्या कथा नाहीत, तर ती दुसऱ्यांचेही वाचणाऱ्या कथा आहेत, त्यांची आयुष्य वाचणारे, त्यांची मन वाचणाऱ्या कथा आहेत आणि ती त्यांना बोलतं करते. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांना मणिपूरला जायला अजून वेळ झालेला नाही, आमची ओजस तिकडे जाऊन बसलेली. तिथल्या माणसांचं ती दुःख जाणून घेते आणि ते दुःख आपल्या समोर आणते. ते वास्तव, दाहक वास्तव आपल्या समोर आणते. बाकी सेवा धर्म डॉक्टर श्रीरंग गायकवाडांचं जे आहे ते ज्या पद्धतीने म्हणजे सामाजिक कामाचे एक वेगळे आयाम ज्या निरनिराळ्या लोकांनी उभे केलेले आहेत, अशाही काही गोष्टी इथे आहेत. आणि माधुरीताई आवटे, त्याही आमच्या आवटे परिवार हा आमच्या खूप जवळचा परिवार आहे. त्यांनी तर चक्क, मला फार गंमत वाटते की अनेक वेळा आपण रस्त्यावरच्या चांभाराकडनं खेळा ठोकून घेतो किंवा चप्पल दुरुस्त करून घेतो, पण त्याच आंभाराची काही गोष्ट असेल आणि त्याच्यापासून मला काही शिकायचं असेल, हे फक्त माधुरीताई सारख्याच्याच मनात येतं. त्याला ते संवेदनाशीलता लागते आणि संवेदनाशीलता ही साहित्याला फार वेगळा एक परिमाण देत असते. संवेदनाशीलतेशिवाय साहित्य जगात कुठलंच निर्माण नाही. पाठ्यपुस्तक हनुमंत चांदपुडे, मजुरापासून सुरुवात करून हा माणूस लेखणी हातात घेतो आणि असं साहित्य प्रसवतो की त्याच्या साहित्यातला एक भाग धडा म्हणून येतो पाठ्यपुस्तक. मला अजून एक महत्वाची गोष्ट वाटते डॉक्टर गायकवाड, ती अशी की तुम्ही अशी माणसं समोर आणली आहेत, असे साहित्यिक समोर आणलेत की जे त्या अर्थानं, रूढार्थानं स्वतःला साहित्यिक म्हणून घेणाऱ्या माणसांचे अहंकार धुळीला मिळवतो आणि खरं तुमच्या अंगाची ताकद मिळते. तुमची या दिवाळीच्या निमित्ताने जी दिवे लागण झाली, ती दिवे लागण झालेली नाही, तो एक माणसांच्या जगण्याचा, त्यांच्या संघर्षांचा, त्यांच्या भावभावनांचा एक प्रचंड कोलाज असा तुम्ही उभा केलेला आहे. मला खात्री आहे की हा कोलाज तुमचा असाच विस्तारत जाईल. कोलाजची एक गंमत असते, बघितलं तर कोलाज एक चित्र असतो आणि जर बारकाईने बघायला गेलं तर त्या कोलाजमध्ये अनेक तुकडे बसवलेले असतात आणि त्यातलं प्रत्येक तुकडा हा एक स्वतंत्र चित्र असतो. तुमचा दिवे लागण हा असाच मानवी समाजाच्या जगण्याचा कोलाज आहे. हा असाच विस्तारत जाईल, अधिकाधिक सुंदर होत जाईल. दरवर्षी ही दिवाळीची दिवे लागण आम्हाला, हा दीपोत्सव आम्हाला पाहायला मिळेल. तुमचा लेख राहिलाय, माझ्या मनात खूप कुतूहल आहे की पुढच्याला तुमचं जी गोष्ट आहे ती आम्हाला वाचायला मिळेल.
अशी मी आशा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी आपण हळूहळू संख्या वाढत गेली. सुरुवातीला आणि ती कदाचित पुढच्या कार्यक्रमाची असण्याची शक्यता आहे. हे पत्रकार भवनात मी अनेक वेळा कार्यक्रम म्हणून शिकलेलो आहे. आणि आलेली माणसे तुम्हाला ऐकायला आलेली नसतात तर ते तुमचं सपण्याची वाट बघायला आलेली असतात. हे समजून मी इथे थांबतो.